नमस्कार, मी अनुश्री करंदीकर. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. या कार्यक्रमामध्ये आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे डायजेस्टिव्ह डिसीजेस अर्थात पोटाचे विकार. एक्झॅक्टली डायजेस्टिव्ह डिसीजेस म्हणजे नेमकं काय, किंवा आपली एकूणच पचनक्रिया नेमकी कशा प्रकारे चालते, पचनसंस्था नेमकी काय काम करते, या संपूर्ण अनुषंगाने आजचा हा आपला विषय असणार आहे. आणि या संपूर्ण विषयावरती मार्गदर्शन करण्याकरता आता आपल्यासोबत डॉक्टर जोडल्या गेलेला आहेत. आपल्यासोबत आहे तो डॉक्टर श्रद्धा बायस परदेसी. डॉक्टर, कार्यक्रमात तुमचं अगदी मनापासून स्वागत. नमस्कार. टीम्स तिथे अवेलेबल आहेत, त्यामुळे तुम्हाला सुद्धा कुठल्याही समस्या असतील, कुठलेही रोग आजार असतील आणि होमिओपॅथीच्या माध्यमातून कुठल्याही साईड इफेक्ट विना एक चांगलं निरोगी आयुष्य तुम्हालाही लवकरात लवकर जगायचं असेल तर या शाखांमध्ये संपर्क साधा आणि तुमचंही एक उत्कृष्ट आयुष्य तुम्ही लवकरच सुरू करू शकता. प्रेक्षको, आजचा विषय पुन्हा एकदा समजून घ्या. आजचा विषय आहे पोटाचे विकार किंवा डायजेस्टिव्ह डिसीजेस. नेमका काय विषय आहे आपण समजून घेऊया. ते डॉक्टरांकडे जाऊया. डॉक्टर, मी सुरुवातीला जसं म्हटलं असं की डायजेस्टिव्ह डिसीजेस किंवा पोटाचे विकार याकडे आपण येऊया, परंतु आज जर का बघितलं तर अगदी छोट्याशा बेसिक ॲसिडिटीपासून ते अगदी पोट गच्च होणं म्हणा, मळमळ आहे, जळजळ आहे किंवा IBS सारखे आजार आहेत, हे वारंवार दिसत आहेत. त्याचं एज बार पण काही राहिलेलं नाही. अगदी लहान मुलांमध्ये सुद्धा अगदी प्रामुख्याने हे दिसून यायला लागलेत. तर काय सांगाल, नेमके हे पोटाचे विकार वाढत आहेत त्यामागचं कारण काय, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मग ही नेमकी ही पचनक्रिया आपलं नेमकी कशा प्रकारे काम करते? हो, नक्कीच. सगळ्यात महत्त्वाचं काय, आपल्या शरीराला फिट ठेवणं, निरोगी ठेवण्यासाठी आपली जी पचनक्रिया आहे ती व्यवस्थित होणं हे खूप गरजेचं आहे. ऑलमोस्ट 80 to 90% जे आजार आपल्याला, इतर जे आजार आपल्या शरीरामध्ये जे होतात त्याचं मुख्य कारण आहे व्यवस्थित पचनक्रिया न झाल्यामुळे आपल्या शरीरामध्ये टॉक्झिन्स जास्त निर्माण होतात आणि हळूहळू आपल्याला दुसरे आजार होतात. तर सगळ्यात आधी पचनक्रिया काय आहे हे समजण्याआधी आपल्याला, म्हणजे पचनक्रियेचे आजार काय आहेत हे सांगण्याआधी आपल्याला पहिलं पचनक्रिया कशी होते हे समजणं खूप गरजेचं आहे. तर जसं पचनक्रियाची जी सुरुवात आहे तर आपली तोंडापासून होते. आपण जसं एखादं अन्नाचा घास घेतला तर आपल्या अन्नाचा घास आपल्या दातांमधून बारीक त्याचे तुकडे होतात. त्याच्यामध्ये आपल्या ज्या तोंडामध्ये जी लाळ आहे, जी सलायवा आहे, ते अन्नामध्ये मिक्स होते आणि हे मिक्स झाल्यानंतर आपल्या अन्ननलिकेमधून हे जे अन्न आहे आपल्या जठरांपर्यंत म्हणजे आपल्या पोटांपर्यंत येतं. आपल्या पोटाची जशी रचना आहे, आपल्या पोटामध्ये गॅस्ट्रिक ज्युसेस असतात. या गॅस्ट्रिक ज्यूसमध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड, पेप्सिन, म्युकस मेम्ब्रेन या सगळ्या ज्या गॅस्ट्रिक ज्युसेस आहेत यांचं काम काय आहे, आपल्या शरीरामध्ये जे अन्न आहे या अन्नाला अजून बारीक बारीक तुकडे करणं आणि अन्न व्यवस्थित पचण्यासाठी हे गॅस्ट्रिक ज्युसेस राहतात. या गॅस्ट्रिक ज्युसेसमध्ये ज्यावेळेस अन्न प्रॉपरली मिक्स होतं त्या दरम्यान आपल्या शरीरामध्ये ॲसिडिक सिक्रिशन निर्माण होतं, जेणेकरून की पचन लवकरात लवकर व्हावं. जसं आपल्या पोटामध्ये हे अन्न एक लिक्विड फॉर्ममध्ये एक पातळ स्वरूपात राहतं, तो लिक्विड आपल्या छोट्या आतड्यांमध्ये ज्यावेळेस ते जातं त्या दरम्यान आपले जे यकृत आहे, जे लिव्हर आहे, लिव्हरमधून बाईल ज्युसेस, पॅनक्रिया जे स्वादुपिंडमधून आपले पॅनक्रियाटिक ज्युसेससुद्धा आपल्या या पचनक्रियेमध्ये ते जे ज्युसेस आहेत ते पचनक्रियेसाठी ॲड होतात. हे जे पातळ लिक्विड आहे आपल्या स्मॉल इंटेस्टाईनमध्ये जातं. आपल्या शरीरामध्ये ऑलमोस्ट 6 मीटर एवढी मोठी आपली ही स्मॉल इंटेस्टाईन आहे. या स्मॉल इंटेस्टाईनमध्ये ज्यावेळेस ते अन्न फिरलं जातं त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये ॲब्सॉर्प्शन होतं. जे महत्त्वाचे जे पोषण द्रव्य आहेत, त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट आहेत, हे सगळं प्रॉपरली ॲब्सॉर्ब करून जे उरलेलं जे डायजेस्ट नाही झालेल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या मोठ्या आतड्यांपर्यंत जातात. हळूहळू हे जे अन्न आहे, जे एक पातळ स्वरूपाचं 1 ते 1.5 लिटर ऑलमोस्ट हे लिक्विड राहतं, जे की आपल्या मोठ्या आतड्यांमध्ये ज्यावेळेस ते जातं. मोठ्या आतड्यांचं जे काम आहे, हे मोठ्या आतड्यांना आपण म्हणतो कोलॉन. मोठ्या आतड्यांचं काम काय आहे की आपल्या शरीरामध्ये जे आपण अन्न खातोय त्याच्यामधला जो पाणी आहे, जे वॉटर कंटेंट आहे, त्या ॲब्सॉर्ब करणं आणि जो वेस्ट प्रोडक्ट आहे, जो चौथा आहे, तो आपल्या गुदद्वारेद्वारे बाहेर पडण्यासाठी त्याचं काम आहे. तर तोंडापासून ते आपल्या बाहेर वेस्ट प्रोडक्ट पडेपर्यंत ही प्रॉपरली अशी सिस्टीम स्टेप बाय स्टेप करत आपली पचनक्रिया प्रॉपरली होत जाते. तर डॉक्टर, आपण एवढे सगळे पोटाचे विकार आहेत, आजार आहेत, त्याच्यावरती बोलतोय, त्याची ट्रीटमेंट, लक्षणं, कारणं सगळं बोलतोय. त्याच्यामुळे आपले प्रेक्षक सुद्धा आपल्याशी बोलू इच्छितात, ते आपल्याशी जोडले गेलेत. आपण त्यांच्या समस्या समजून घेऊया. बोला. नमस्कार, तुमची काय समस्या आहे? नमस्कार, माझं नाव रवी पाटील आहे. मला
एक 2-3 वर्षापासून गॉल ब्लॅडर स्टोनचा प्रॉब्लेम आहे. मी सोनोग्राफी बरेच केलेले आहेत, बरेच औषध उपचार घेतले, पण सर्व ठिकाणी मला ऑपरेशन करावं लागेल असं सांगतायत. आणि मला आता जास्त प्रमाणात अन्नही पचत नाही आहे आणि माझं थोडीशी तब्येतही खराब होत चालली आहे. मला प्रॉपर डायजेशनही प्रॉपर होत नाही आहे. तर मला काय उपचार पद्धती मिळू शकेल? नक्की रवी, तर त्यांना काय सांगाल डॉक्टर आपण? जसं रवींनी सांगितलं की आजकाल गॉल स्टोन होण्याचं प्रमाण सुद्धा खूप वाढतंय, म्हणजे आपल्या पित्ताशयामध्ये खडे होतात. खूपदा काय होतं की गॉल स्टोनमध्ये जसं यांनी सांगितलं की खूपदा यांना ऑपरेटचा सल्ला दिला जातो. प्रत्येक केसमध्ये ऑपरेशनची गरज नसते. काही केसेस अशा आहेत की एमर्जन्सीमध्ये ठीक आहे ऑपरेशन, पण खूप साऱ्या केसेसमध्ये अनवॉन्टेडली सुद्धा ऑपरेशन सजेस्ट केलं जातं. गॉल स्टोनमध्ये जे आपले बाईलमध्ये छोटे छोटे तुम्हाला स्टोन होतात, अशा केसेसमध्ये आपण काय करतो, नैसर्गिकरित्या ते स्टोनची साईज कशी कमी करता येईल. आणि खूपदा पेशंटला काय होतं की गॉल स्टोनचा जो ऑपरेट केला जातो त्याच्यानंतर सुद्धा ॲज इट इज सिम्पटम्स पेशंटला जाणवायला लागतात. तर आपण नमा होमिओपॅथीमधून जे ट्रीटमेंट देतात त्याच्यामधून ऑलमोस्ट 90% पेशंटला आपण या स्टोनला कसं कमी करण्यासाठी ट्रीटमेंट दिली जाते. त्याचबरोबर आपण पेशंटला जो होणारा त्रास आहे, जसं पित्ताशयामध्ये खडे असल्यामुळे पेशंटला वारंवार वेदना होतात, पोटामध्ये केळ येणं किंवा त्यांना ॲसिडिटी किंवा इतर सुद्धा प्रॉब्लेम होण्याच्या शक्यता असतात. तर आपल्या ट्रीटमेंटमधून आपण हा आजार कसा पूर्णपणे बरा करता येईल याच्यासाठी आपण डेफिनेटली प्रयत्न करतो. डॉक्टर, तुम्ही व्यवस्थित समजावून सांगितलं की नेमकी पचनक्रिया आपली कशा प्रकारे काम करते आणि एकूणच हे सगळे ऑर्गन्स कशा प्रकारे रिलेटेड आहेत. परंतु मग आता या पचनक्रियेमध्ये वेगवेगळे ऑर्गन्स आहेत, तर त्या ऑर्गन्सशी रिलेटेड हे आजार असू शकतात, तर ते नेमकी कशा प्रकारे असतात? खूपदा लोकांना काय वाटतं की पित्ताचा त्रास होतो, ॲसिडिटी होते म्हणजेच पचनाचे प्रॉब्लेम आहेत, असं नाही आहे. जसं आपण म्हणलो की सुरुवात आपल्या अन्नाची पचनाची कुठून चालू होते, तर आपल्या तोंडापासून. कित्येकदा लोक म्हणतात की मला वारंवार तोंड येण्याचा प्रॉब्लेम आहे, वारंवार त्यांना तो त्रास होतोय आणि खूप सारे ते मल्टीविटॅमिन्स घेतल्यानंतर पण तो त्रास होत नाही. तर नॉर्मली ज्यावेळेस आपल्याला वारंवार जो तोंडामध्ये जो माउथ अल्सर होतोय, तर खूपदा मानसिक टेन्शन, ताणतणावामुळे किंवा खूप ॲसिड सिक्रिशन शरीरामध्ये जास्त झाल्यामुळे किंवा शरीरामध्ये विटॅमिनच्या अभावामुळे हा सगळा प्रॉब्लेम होतोय. त्यापुढे जाऊन ही जी आपली अन्ननलिका आहे, अन्ननलिकेचं काम काय आहे, जे आपल्या तोंडामध्ये जे अन्न पचलं आहे किंवा जे बनतोय अन्न, तो अन्न आपल्या अन्ननलिकेतून पोटाकडे पाठवायचं काम हे अन्ननलिकेचं आहे. ज्यावेळेस ही जी अन्ननलिका आहे त्याच्यामध्ये सूज येते, त्याच्यामुळे आपल्या अन्ननलिकेमध्ये हळूहळू त्रास व्हायला लागतात. त्याच्यामुळे अन्ननलिकेचे वेगळे प्रॉब्लेम्स आहेत. भारतामध्ये अन्ननलिकेचा कॅन्सरचं प्रमाण आजकाल खूप फास्ट वाढताना आपण बघतोय. त्याचबरोबर ज्यावेळेस ही अन्ननलिका अन्नाला आपल्या पोटांपर्यंत अन्न घेऊन जाते, ज्यावेळेस आपल्या पोटामध्ये हे अन्न मिक्स होतं, ज्यावेळेस हे अन्न मिक्स होताना आपल्या शरीरामध्ये असलेले जे गॅस्ट्रिक ज्युसेस आहेत, हायड्रोक्लोरिक ॲसिड असू दे, तुमचा पेप्सिन असू दे, म्युकस मेम्ब्रेन असू दे, इतर डायजेस्टिव्ह ज्युसेस असू दे, ज्यावेळेस हे व्यवस्थित काम करत असताना काही बॅक्टेरियल इन्फेक्शन होतं. या गोष्टींमुळे काय होतं, जसं खूप साऱ्या लोकांना ते जॉबसाठी कुठेतरी बाहेर काम करतात, त्याच्यामुळे फास्ट फूड खातात किंवा रोडवरचं काही खाण्यात येतं त्यांच्या, किंवा दूषित पाणी काही पिण्यात येतं. त्याच्यामुळे काय होतं, त्यांना बॅक्टेरियल इन्फेक्शन होतं. त्याच्यामध्ये एच पायलोरी नावाचं बॅक्टेरियल इन्फेक्शन आम्हाला जास्त प्रमाणात पाहायला भेटतोय. किंवा आजकाल प्रत्येक आजार चालू झाला तर लोकांची इम्युनिटी लेवल एवढी कमी आहे किंवा त्यांना तेवढा टाईम पण नाही आहे की आजार होतोय तर आपण सहन करावं. ते इमिजिएटली वेदनाशामक गोळ्या घेत आहेत किंवा मल्टिपल गोळ्या खातात. या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं, ओव्हर डोसेसचा पण प्रॉब्लेममुळे तुमच्या ज्या पोटाची जी लेअर आहे त्याच्यामध्ये इन्फ्लामेशन होतं, ज्याला आपण गॅस्ट्रायटिस म्हणतो. खूपदा आपण ऐकतो की गॅस्ट्रायटिस झाला आहे. या गॅस्ट्रायटिस होण्यामागचं जे मुख्य कारण आहे तर बॅक्टेरियल इन्फेक्शन, चुकीची जीवनशैली किंवा चुकीचे फूड खाण्यामध्ये आल्यामुळे हा प्रॉब्लेम होतोय. आणि त्याचबरोबर स्ट्रेस फॅक्टर, खूपदा मानसिक टेन्शन, ताणतणावामुळे सुद्धा तुमच्या शरीरामध्ये जे ॲसिड सिक्रिशन होतोय त्याचं प्रमाण जास्त होतोय. खूपदा आपल्याला पेशंट म्हणतात की छातीमध्ये खूप जळजळ होतोय, जसं जेवण झालं, पोटात अन्न गेलं की परत त्यांना मळमळ होतं किंवा उलटी होते जेवल्या. हा प्रॉब्लेम का होतोय, तर याच्यामध्ये ॲसिड रिफ्लेक्शनचा जो प्रॉब्लेम होतोय. कारण की अन्न जसं पोटात गेलं तर ते छोट्या आतड्यांकडे जायला हवं, पण ते तसं न जाता परत आपल्या अन्ननलिकेपर्यंत उलटं जायला लागतं आणि त्यावेळेस पेशंटला जेवल्यानंतर उलटीचा प्रॉब्लेम होतो. मग अशा कंडिशनमध्ये सुद्धा पेशंट पित्ताची गोळी खातात. म्हणजे आजाराचं कारण वेगळं आहे आणि त्याच्यावर परत फक्त पित्ताच्या गोळ्या खाऊन टेम्पररी काम चालू आहे. मग अशा कंडिशनमध्ये गॅस्ट्रायटिस सारखा मोठा आजार आपल्याला पाहायला भेटतोय. अशा कंडिशनमध्ये खूपदा लोक ज्यावेळेस सोनोग्राफी करतात, सिटी स्कॅन करतात,
त्यावेळेस त्यांना सांगितलं जातं तुम्हाला पॅन गॅस्ट्रायटिस आहे, इरोजिव्ह गॅस्ट्रायटिस आहे. याच्यामध्ये काय होतं, तुमच्या ज्या पोटाची जी लेयर आहे याच्यामध्ये ज्यावेळेस जखमा निर्माण होतात, त्याच्यामध्ये इजा होते, त्यावेळेस पेशंटला सिव्हिअर पोटात आग व्हायला लागते, पेशंटला अपचन होतं, करपट आंबट ढेकरं यायला लागतात, अन्न जसं खाल्लं की गॅसेसचा प्रॉब्लेम यायला लागतो, पोट फुगायला लागतं. त्याचबरोबर हळूहळू या पेशंटमध्ये कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम खूप होतो. कित्येकदा पेशंट म्हणतात की मॅडम आम्हाला 2-2, 3-3 दिवस नंतर जावं लागतं, कारण की प्रॉपरली डायजेशनच होत नाही. तर ज्यावेळेस अन्न हे पचलं जातं, तर डायजेशन होताना तुमच्या पोटापासून ज्यावेळेस स्मॉल इंटेस्टाईनमध्ये ज्यावेळेस मुख्य प्रक्रिया होते आपली डायजेशनची, कारण की आपलं जे अन्न आहे त्याच्यामध्ये सगळं जे मुख्य डायजेशन होतं ते आपल्या स्मॉल इंटेस्टाईनमध्ये होतं. छोट्या आतड्यांचं काम काय आहे, ऑलरेडी आपल्या छोट्या आतड्यांची जसं मी तुम्हाला सांगितलं की 6 मीटर त्यांची लांबी आहे. ज्यावेळेस स्मॉल इंटेस्टाईनमध्ये हे जे अन्न ज्यावेळेस फिरलं जातं त्यावेळेस आपलं जे लिव्हर आहे हे बाईल ज्युसेस तिथे पोचवतं, पॅनक्रियामधून पॅनकॅरेटिक ज्युसेस जातात. हे सगळं मिक्सन का होतं, कारण की आपल्या शरीराला आपण जे जेवतोय त्याच्यातले जे न्यूट्रिशियंट आहेत ते आपल्याला प्रॉपरली भेटायला हवेत. तर आपलं स्मॉल इंटेस्टाईन काय करतं, ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपरली ॲब्सॉर्ब करतं आणि जो इनडायजेस्टिबल गोष्ट आहे तो हळूहळू आपल्या मोठ्या आतड्यांकडे पाठवलं जातं, म्हणजे आपल्या कोलॉनकडे जातं. ज्यावेळेस आपल्या या छोट्या आतड्यांमध्ये ज्यावेळेस अन्न पचलं जातं त्या दरम्यान काही प्रॉब्लेम्स जास्त सिव्हिअर आम्हाला बघायला भेटतात. खूपदा पेशंट सांगतात की सुरुवातीला मॅडम जसं जेवण झालं की हळूहळू छातीच्या खालच्या साईडचा जो भाग आहे या भागामध्ये पेशंटला सिव्हिअर वेदना व्हायला लागतात. जसं अन्न पोटात गेलं की सिव्हिअर आग होते, पेशंटला टोचल्यासारखं होतं, कोलिक पेन जाणवायला लागतं. तर अशा केसेसमध्ये खूपदा अल्सरेटिव्ह कोलायटिस नावाचा प्रकार खूप फास्ट वाढताना बघतोय. अल्सरेटिव्ह कोलायटिस हा असा आजार आहे याची कारणं अजून फाइंड आउट नाही होत, म्हणजे खूप सारं रिसर्च वर्क होतोय. याचा जो मुख्य कारण आम्ही जे बघतोय त्याला एक ऑटोइम्यून डिसीज आपण म्हणतोय, जेणेकरून की जे तुमचे इंटेस्टाईन आहेत याच्यामध्ये एक लेयर आहे, या लेयरचं काम आहे तुम्हाला प्रोटेक्ट करायचं काम आहे. पण ज्यावेळेस सेल्फ डिस्ट्रक्शन मोडवर ज्यावेळेस बॉडी स्वतःहून जाते त्याच्यामध्ये तुमच्या आतड्यांमध्ये स्वतःहून जखमा निर्माण होतात. जसं छोट्या आतड्यांमध्ये आपण जखमा बघतो, या जखमांमुळं खूपदा पेशंटला ब्लिडिंग होते, शौचाला गेल्यानंतर त्यांना स्टिकी डिस्चार्जेस होतात. खूपदा पेशंट म्हणतात की शेम पडल्यासारखं होतोय. याचा अर्थ काय होतं की अन्न प्रॉपरली डायजेस्ट नाही होत. आणि अल्सरेटिव्ह कोलायटिस हा एवढा प्रचंड वाढतोय सध्या, कारण की याला योग्य ते ट्रीटमेंट नाही आहे मॉडर्न मेडिसिन्समध्ये. टेम्पररी लाईन ऑफ ट्रीटमेंट दिली जाते, त्याच्यामध्ये खूप दुखलं तर तुम्ही एखादी पेनकिलर घ्या, किंवा तुम्हाला खूप त्रास होतोय, पित्त जास्त होत असेल तर तुम्ही एखादी पित्ताची गोळी घ्या. WHO स्वतःचा रिसर्च आहे, एक्सेसिव्ह तुम्ही जर पित्ताच्या गोळ्या घेत असाल तर तुम्हाला स्टमक अल्सर होऊ शकतात. आणि काही केसेसमध्ये जर हे अल्सर वेळीच नाही ट्रीट केले गेले तर याचाच परिणाम आपल्याला स्टमक कॅन्सरमध्ये होतोय, कोलॉन कॅन्सर त्याच्यामुळेच आपल्या इंडियामध्ये एवढ्या प्रमाणात वाढत चाललेला आहेत. तर हा जो प्रॉब्लेम आहे तर आपल्या इंटरनल डिसीज म्हणजे जे की इम्युनिटी व्यवस्थित न झाल्यामुळे, तसंच चुकीच्या जीवनशैलीमुळे किंवा प्रॉपरली या आजाराला काय औषध घ्यायला हवं आहे ते न माहीत असल्यामुळे सुद्धा हा प्रॉब्लेम होतोय. त्याचबरोबर तुम्ही बघत असाल इरिटेबल बॉवेल सिंड्रोम. खूपदा पेशंट येतात की मॅडम मला इरिटेबल बॉवेल सिंड्रोम आहे. म्हणजे इरिटेबल म्हणजे काय की पेशंटला जसं आपल्याला कुठलीही गोष्ट आपण म्हणतो की मला इरिटेट करू नको, म्हणजे काय चिडचिडपणा होते, तसं आपल्या पोटामध्ये काय होतं की आपलं जे बॉवेल आहे ते व्यवस्थित काम नाही करत, त्याच्यामध्ये काही इरिटेबिलिटी निर्माण होते. त्याच्यामुळे पेशंटला पोटात वेदना व्हायला लागतात, जळजळ व्हायला लागते, जडपणा यायला लागतोय. पोटात अन्न गेल्यानंतर काही तासांमध्ये पेशंटला जडपणा जाणवतो. खूपदा पेशंट म्हणतात जसं जेवण झालं मॅडम 1-1.5 तासामध्ये पोट एकदम फुगल्यासारखं व्हायला लागतं. याचं कारण काय, कारण की तुमची जी पचनक्रिया आहे ती प्रॉपरली होत नाही, म्हणून तुम्हाला इमिजिएटली शरीर सिम्पटम्स दाखवतं किंवा प्रचंड वेदना होतात, प्रचंड गॅसेसचा प्रॉब्लेम होतो. खूपदा पेशंट जसं कुठेतरी अंगाला दाबलं की त्यांना करपट ढेकरं यायला लागतात किंवा गॅसेस यायला लागतात. हा सगळा प्रॉब्लेम आपल्याला छोट्या आतड्यांमध्ये जाणवतो. जसं छोट्या आतड्यांमध्ये हे जे लिक्विड आहे एक ऑलमोस्ट 1 ते 1.5 लिटर असं एक पातळ लिक्विड राहतं. हा जो लिक्विड आता ऑलमोस्ट जे इम्पॉर्टंट न्यूट्रिशियंट आहेत हे सगळं ॲब्सॉर्ब करून मोठ्या आतड्यांकडे जो वेस्ट प्रोडक्ट आहे ते बाहेर पाडण्यासाठी मोठ्या आतड्यांकडे जातं.
मोठे आतडे आपल्या शरीरामध्ये पूर्ण सर्क्युलेट करून जातात. मोठ्या आतड्यांचं मुख्य काम काय आहे? आपल्या शरीरामध्ये जे लिक्विड आहे, जे अन्न आहे, त्याच्यातलं पाणी ॲब्सॉर्ब करणं आणि जो वेस्ट प्रोडक्ट आहे तो तुमच्या गुदद्वारेकडे पाठवणं, हे कोलॉनचं काम आहे. पण ज्या वेळेस या प्रोसेसमध्ये जाताना तुमच्या कोलॉनमध्ये ज्यावेळेस सूज येते, म्हणजे ज्याला कोलायटिस आपण म्हणतोय, याच मोठ्या आतड्यांमध्ये अल्सरेटिव्ह कोलायटिस आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला भेटतोय. या कोलायटिसमध्ये ज्यावेळेस इंटरनल सूज येते, सूज आल्यामुळे काय होतं की इम्पॉर्टंट काम काय की पाणी ॲब्सॉर्ब करायचं काम आहे. पण ज्यावेळेस तुमचे जे आतड्या आहेत त्याच्यातलं पाणी ॲब्सॉर्ब करत नाहीत, त्यामुळे त्या आतल्या साईडमध्ये तुमच्या आतड्यांना जखमा व्हायला लागतात, लालसरपणा यायला लागतं, ब्लिडिंग व्हायला लागते. खूप पेशंटमध्ये इवन दो पस पण व्हायला लागतं. तर अशा केसेसमध्ये पेशंटला शौचाला गेल्यानंतर ब्लिडिंग होते, त्याच्यामध्ये पस येऊ शकतं. त्याचबरोबर पेशंटला शेम पडायला लागतं किंवा पेशंटला दिवसातून 7 ते 8 वेळेस जुलाबाला जावं लागतं. छातीत जळजळ, पोटामध्ये जळजळ, तुमच्या ॲनल रिजनमध्ये पेशंटला प्रिकिंग पेन होतात, बर्निंग पेन व्हायला लागतात. तर एवढे सगळे क्रॉनिक आजार आम्हाला या केसेसमध्ये दिसतात. जसं मोठ्या आतड्यांचं जे काम आहे की गुदद्वारेपर्यंत जाणं, खूपदा काय होतं की डायजेशन व्यवस्थित न गेल्यामुळे गुदद्वाराच्या जवळचे सुद्धा प्रॉब्लेम्स आपल्याला पाहायला भेटतात. त्याच्यामध्ये मूळव्याध, भगिंदर असू दे, फिस्चुला असू दे, हे सुद्धा पेशंट जास्त प्रमाणात येतात. शेवटी कुठलाही पेशंटला जर मूळव्याध किंवा फिस्चुलाचा प्रॉब्लेम आहे, याचं 90% कारण तुमची अपचन म्हणजे जी पचनक्रिया आहे ती व्यवस्थित न झाल्यामुळेच तुम्हाला मूळव्याध वगैरे होतं. खूपदा लोक मूळव्याध झालाय म्हणून ऑपरेट करतात. ऑपरेट केल्यामुळे तुमचं आजाराचं कारण काय आहे? तुमची पचनक्रिया व्यवस्थित नाही झाली. त्याच्यामुळे ऑपरेट केल्यामुळं काय होणार? टेम्पररी पेशंटला 5-6 महिन्यापर्यंत फरक पडतो, पण काही दिवसांनी परत तो प्रॉब्लेम त्यांना पुन्हा उद्भवतो. तर एवढी सगळी कारण आहेत आपल्याला पोटाच्या विकारामध्ये आम्हाला पाहायला भेटतात. डॉक्टर, पुढचा फोन आलेला आहे आपल्याला, कॉलर आपल्यासोबत आहेत. बोला, नमस्कार, काय तुमची समस्या? नमस्कार, माझं नाव समीर आहे, मी नाशिकवरून बोलतोय. माझा एक मोठा प्रॉब्लेम असा आहे की 3 ते 4 वर्षांपासून माझं पोट व्यवस्थितरित्या साफ होत नाही. म्हणजे मी अक्षरशः 2 ते 3 दिवसांनंतर मोशनसाठी जातो. ते पण मोशन पास करताना मला खूप त्रास होतो, इव्हन खूप प्रेशर द्यावं लागतं, त्याच्यामुळे मला भयंकर त्रास होतो. तर मी ट्रीटमेंट पण घेतली, औषधोपचार पद्धती घेतली, औषधं चालू पण आहेत. औषधं चालू घेतल्यानंतर तेवढा तेवढा फरक पडतो. म्हणजे आज मेडिसिन घेतलं तर दुसऱ्या दिवशी क्लिअर होतं. पण एक दिवस समजा माझ्याकडनं मेडिसिन जर मिस झालं तर त्याचा परत त्रास सेम होतो की 2 ते 3 दिवसानंतर मला मोशन्स होतात. तर ह्याच्यावर काही उपचार पद्धती आपल्याकडे अवेलेबल आहेत का? खूप महत्त्वाचा प्रश्न यांनी विचारला आहे, कारण की माझ्या डेलीच्या प्रॅक्टिसमध्ये मी सपोज 10 पेशंट बघत असतील तर त्याच्यामध्ये 6 ते 7 पेशंट्सला बद्धकोष्ठता म्हणजे कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे. कारण की जसं मी म्हणले की जीवनशैलीच खूप बदललेली आहे. लोक चालत नाहीत, व्यायाम करत नाहीत, वाटेल ते त्यांच्या खाण्यामध्ये येतात. तर बद्धकोष्ठताचा जो प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये 2 गोष्टी मुख्यतः आहेत. एक तर चुकीच्या जीवनशैलीमुळं, दुसरी गोष्ट तुमचे जे मेटाबॉलिझम आहे, तुमच्या पचनक्रियामध्ये व्यवस्थित बिघाड झाल्यामुळं अन्न प्रॉपरली पुढं ढकललं जात नाही. अन्न प्रॉपरली पुढं न ढकलल्या गेल्यामुळे पेशंटला काय करावं लागतं? लॅक्झेटिव्ह घ्यावे लागतात. त्याच्यामुळे शौचाला व्यवस्थित होते, पण ते बिकॉज ऑफ द मेडिकेशन होते, पण नैसर्गिकरित्या अन्न आतड्यांमधून पुढं ढकललं जात नाही. तो त्याचं मुख्य कारण आहे. खूपदा अशा केसेसमध्ये पेशंट इनिमासुद्धा खूप घ्यायला लागतात, पण कंटिन्युअसमध्ये सारखा इनिमा घेतल्यामुळं सुद्धा अल्सरचा सुद्धा त्रास उद्भवू शकतो. तर इम्पॉर्टंट काय आहे? आपण नमा होमिओपॅथीमध्ये जे ट्रीटमेंट देतोय त्याच्यामधून तुमच्या आतड्यांची जी कार्यक्षमता जी स्लो झाली आहे त्याला आपण मेडिसिन्स फास्ट होण्यासाठी देतो, जेणेकरून की तुमचं अन्न प्रॉपरली पुढे ढकललं जावं, अन्न प्रॉपरली डायजेस्ट व्हावं, जेणेकरून की तुमचं प्रॉपरली डायजेशन झालं तर तुमचा जो बद्धकोष्ठताचा जो प्रॉब्लेम आहे तो डेफिनेटली कमी होऊन जाईल. त्यामुळे ट्रीटमेंट फार अत्यंत महत्त्वाचं आहे. असं म्हटलं की पोटाचे विकारच एवढे आहेत, तर ऑब्व्हियसली त्याच्यावरती ट्रीटमेंटही खूप सारे असणार. तर मला तुम्हाला तेच विचारायचं आहे की मग नमा होमिओपॅथीमध्ये आपण आता ह्या वेगवेगळ्या पोटांच्या विकारांवरती कशा प्रकारे एक युनिक ट्रीटमेंट करतो? नमा होमिओपॅथीमध्ये आम्ही अशा जे केसेस आहेत, म्हणजे पचनक्रियेच्या साध्या तोंडापासून जे होणारा माउथ अल्सर असू दे, अल्सरेटिव्ह कोलायटिस असू दे, सिलिॲक डिसीज म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला विशिष्ट पदार्थांची ॲलर्जी सांगितली जाते,
किंवा लहान मुलामध्ये आजकाल लॅक्टोज इंटॉलरन्स पण आपण बघतोय की नाही, दूध पचत नाहीये. छोटाचा छोटा प्रॉब्लेम असू दे किंवा त्याच्यातला कुठलाही मोठा प्रॉब्लेम असू दे, या सर्व आजारांना आम्ही इम्युनोजेनिक मायझमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक उपचार पद्धतीने आम्ही असे आजार बरे करतात. आपल्याकडे हे जे सगळे ट्रीटमेंट दिली जाते याच्यावर प्रॉपरली रिसर्च केलेला आहे, जेणेकरून की हा आजार का झाला आहे. म्हणजे कधी आजाराच्या मागचे कारण वेगळे असतात. काही आजारांमध्ये जेनेटिक फॅक्टर इम्पॉर्टंट असतो, म्हणजे आईवडिलांना आहे किंवा जेनेटिकच तो प्रॉब्लेम आहे, तो फॅक्टर आहे का, किंवा चुकीची तुमची लाईफस्टाईल कशी आहे, डाएटमध्ये तुम्ही काय घेताय, किंवा आजकाल लोकांना मंडे टू फ्रायडे खूप जॉब करायची सवय आणि सॅटर्डे संडे पार्टीज करायची सवय आहे. त्याच्यामध्ये ओव्हर अल्कोहोल यूज होऊन सुद्धा पोटांचे विकार आजकाल वाढत आहेत. जसं फॅटी लिव्हर सुद्धा आपण बघतोय की खूप वाढतंय. म्हणजे 10 मधून 2 लोकांची तरी सोनोग्राफी केली तरी त्यांना फॅटी लिव्हरचा प्रॉब्लेम होतोय. तर हे का होतोय, ह्याच्या मागे आजाराचं कारण बघितलं जात नाही. तर नम्मा होमिओपॅथीची जी ट्रीटमेंट आहे याच्यामध्ये आम्ही इम्युनोजेनिक मायझमॅटिक, म्हणजे इम्युनोजेनिक म्हणजे प्रत्येकाची इम्युनिटी आपल्याला आजाराला बरं करण्यासाठी इम्पॉर्टंट आहे. जसं काही आजारांचं कारणच माहीत नसतं की का होतात, याच्यामध्ये तुमची इम्युनिटी डिस्ट्रक्शनमध्ये जाते म्हणून ते आजार होतात. त्याच्यामुळे आम्ही काय करतो की पहिलं तुमची इम्युनिटी बरी करतो. दुसरं मायझमॅटिक म्हणजे आजाराचं कारण काय आहे, जेनेटिक आहे, लाईफस्टाईलशी निगडीत आहे किंवा काही दुसरा फॅक्टर आहे का, काही योग्य ते तपासण्या करायची गरज आहे का, या सगळ्या गोष्टी आपण या मायझमॅटिक कंडिशन्समध्ये बघतो. त्याचबरोबर 6th जनरेशन म्हणजे पोस्ट कोविडसुद्धा आजारांचं जी कंडिशन आहे खूप फास्ट वाढताना बघतोय आम्ही. तर पोस्ट कोविड नंतर आम्ही जे 6th जनरेशन हे औषधं इन्व्हेंट का केलेले आहेत, कारण की आजारामधून पण पेशंटला कसं पूर्णपणे बरं करू शकतो. म्हणजे काही असे आजार आहेत की त्याला प्रॉपरली ट्रीटमेंटच नाही आहे. तर आपण असे जे आजार आहेत की ज्यांना बाहेर ट्रीटमेंट दिली जात नाही, अशा चॅलेंजिंग केसेस किंवा क्रॉनिक केसेसला आपण आपल्या या मेडिसिन्सने आपण त्यांना बरं करतो. डॉक्टर, तुम्ही या विषयावरती आज एवढं छान मार्गदर्शन इथे येऊन केलं त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. या विषयासह नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी या विशेष कार्यक्रमामध्ये आता मी इथेच थांबतोय. नमस्कार. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी.